सप्तरंगांची उधळण करत रंगाने भरलेल्या हौदात खेळून चिमुकल्यांसह तरुणाईने आणि गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रंगपंचमीचा आनंद घेतला। गुलाल आणि रंग एकमेकांना लावत रंग आनंद आणि उत्साहाने नटलेला आनंद सोहळा पुणेकरांनी यावेळी अनुभवलाय। अखिल मंडई मंडळाच्या वतीनं रंगपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्यासह विश्वास भोर, विक्रम खन्ना, सूरज थोरात, राजेश कराळे उपस्थित होते। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अध्यक्ष सुनील रासने यांच्यासह विविध गणपती मंडळांचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी रंगोत्सवात सहभाग घेत आनंद लुटला। फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो। धुलीवंदनापासून सुरू झालेल्या वसंतोत्सवाची सांगता रंगपंचमीच्या 5व्या दिवशी होते। या दिवशी परंपरेनुसार रंग खेळण्याची प्रथा आहे, मात्र सध्या होळीच्या दिवशीच रंग खेळण्याची नवी परंपरा रुजू होत असल्याचे दिसून येते। तरीही पारंपरिक पद्धतीने रंगपंचमीचा आनंद घेण्यासाठी मंडळाच्या वतीनं दरवर्षी रंगपंचमीचं आयोजन केलं जातं। धुलीवंदनाच्या ऐवजी महाराष्ट्रात रंगपंचमीला शासनाने सुट्टी द्यायला हवी अशी मागणी यावेळी अण्णा थोरात यांनी केली। अखिल मंडई मंडळाच्या वतीने गेली 100 वर्षापेक्षा जास्त रंगपंचमी हा सण साजरा केला जातो। खरं तर होळी पौर्णिमेनंतरचा जो दुसरा दिवस असतो तो दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदनाचा। त्याचा अर्थ असा आहे की होळीच्या राखेचं होळीची राख ओली करून ती अंगाला लावायची व कपाळाला लावायची व त्याचं दर्शन घ्यायचं। त्यानंतर येणारा खरा रंगपंचमीचा सण हा 5 दिवसांनी येतो। परंतु सध्याच्या काळामध्ये बाहेरच्या राज्यातली अनेक मुलं मुली या ठिकाणी पुण्यामध्ये आलेली आहेत। त्यामुळं धुलीवंदनचं पुराणमानो होली हे कारण नसताना तो खेळ खेळला जातो। रंगपंचमी हा पारंपरिक उत्सव आहे। अगदी श्रीकृष्णापासून हा उत्सव चालू आहे आणि उत्तमरित्या तो मंडळाच्या वतीने करण्यात येतो। महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की धुलीवंदन ही देशापुरतं आहे, काही प्रश्न नाही, संपूर्ण देशाचा आहे। परंतु महाराष्ट्र शासनाने रंगपंचमी हा मराठी पारंपरिक सण हे लक्षात घेऊन रंगपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जाहीर सुट्टी करावी अशी माझी विनंती असेल।